Bowler's name? Akhilish. Imran. Bowler's name Imran. इथेच थांबा. मी पुन्हा एकदा विनंती करतो डॉक्टर अशोक तिवारी सरांना की TDMPचे आणि TMCचे करते धरता डॉक्टर चेतन सकपाळ इकडे आपल्या कार्यक्रमाच्या शोभा वाढवण्यासाठी आलेले आहेत. तर मी त्यांना फॅलिसिटेशन करण्यासाठी आउट झाला सर, झाला लगेच. तिवारी सरांना रिक्वेस्ट करतो. New batsman name? डॉक्टर उमेश प्रजापती, डॉक्टर प्रशांत जाधव. Batsman name? प्लीज. New batsman name? Harish. बॅट्समन नेम प्रवीण अँड हरीश. शहापूर टीम मधला एक माणूस इथे या. हॅलो, थँक्यू डॉक्टर चेतन सर. ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये क्रिकेट टुर्नामेंट्स अरेंज करणे ही जी प्रथा सुरू झाली प्रथमतः ती TDMPA ह्या असोसिएशनतर्फे ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा पुढाकार घेतला ते डॉक्टर शशांक पवार आणि डॉक्टर चेतन सकपाळ यांची उपस्थिती ह्या सामन्यामध्ये असणे हे आपणासाठी प्रेरणादायी आहे. हॅलो, डॉक्टर इम्रान आपल्या संघासाठी पहिलं षटक. पुन्हा एकदा ऑफसाईडला मारलेला हा चेंडू. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग दिसते आपल्याला इकडे. डॉक्टर शशी यांना हा सामना जिंकण्याचे सगळे वेध दिसत आहेत. तशाच प्रकारची बॅटिंग मात्र त्यांनी केलेली आहे त्यांच्या बॅट्समननी. आणि रिव्हर्स शॉट मारण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता. इकडे थ्रो केलेला आहे आउट करण्यासाठी. मात्र एक ओव्हरनंतर स्कोर आहे 4 रन. तर पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन आलेले आहेत. डॉक्टर इम्रान हे NDF संघाचे जानेमाने बॉलर आहेत, ओपनर बॉलर आहेत आणि त्यांनी तशाच प्रकारचं प्रदर्शन आजच्या ह्या सामन्यामध्ये फायनल सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये दाखवलेलं आहे. एक ओव्हरमध्ये फक्त 4 रन, जे की मागच्या सामन्यामध्ये ऑलमोस्ट 15 ते 20 रन शहापूर संघाने काढले होते. ते मात्र आता एका ओव्हरमध्ये 4च रन त्यांना मिळालेले आहेत. बॉलर्स नेम? देवेंद्र. 3 वेळा त्या बॉलरचं नाव दिलं. एकच सुकडा बॉलर त्यांच्याकडे. अहो सर, तरी पण कन्फर्म केलं बरं ना, उगाच चुकीचं नाव ठेवायला. त्याला विकेट भेटली तर मग त्याचं नाव खराब होईल ना. आलो NDF संघाचे हे तरुण पिढी आहे. ह्या पिढीकडून बरंच काही नेक्स्ट लेवलचं क्रिकेट इकडे पाहायला मिळतंय. सलग 4था सामना आहे आणि सलग सेकंड म्हणजे कन्झिक्युटिव्हली 2 सामने एकत्र खेळणं विथ फिल्डिंग, इट्स नॉट अन इझी टास्क अँड दॅट्स वाय दे आर विनर्स. मोठा फटका मारण्याचा हा प्रयत्न, परंतु
2 रन धावण्याचा हा प्रयत्न पुन्हा यशस्वी झालेले आहेत आणि ओव्हरथ्रो होण्याचा हा शक्यता होती आणि खरंच ओव्हरथ्रो झालेला आहे आणि डॉक्टर अमोल यांनी त्या दरम्यान 3 धावा चोरलेल्या आहेत. हे ग्राउंड तसं फार मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं जात नाही कारण याच्यामध्ये बाउंड्री फार लांब आहे, तरीसुद्धा याच्यामध्ये खूप साऱ्या षटकार. अच्छा प्रवीण आहे काय? अमोल आहे मला. डॉक्टर प्रवीण. पुन्हा एकदा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. रिव्हर्स शॉटचा आजकाल भरपूर प्रस्त आहे. IPLचा इफेक्ट मगाशी मारलं त्याने. हा याने 6 मारले त्याने मागच्या सामन्यामध्ये. वन साइड मारलं त्याने याने प्रवीण. मस्त. नाही नाही अरे हाच खेळलेला प्रवीण मगाशी. आणि इकडे एकदम कट टू कट लाईन मध्ये देवेंद्र बॉलिंग करतायत आणि आपल्या संघासाठी खूप धावा त्यांनी दाबलेल्या आहेत. खरं पाहता मगाशच्या सामन्यामध्ये डॉक्टर प्रवीण आणि डॉक्टर गिरीश यांनी जोरदार फटकेबाजी केली होती, तुफान फटकेबाजी केली होती, परंतु इथे मात्र तसं दिसत नाहीये कारण गोलंदाज अगदी सटीक गोलंदाजी करतायत. आणि इकडे फिल्डिंग सुद्धा अगदी अफलातून दिसते. कुठल्याही प्रकारचा थकावट NDF क्षेत्ररक्षकाच्या तोंडावर दिसत नाहीये. जशा जशा मॅच संपत जातात तसं तसं त्यांचं एनर्जी लेवल वाढत जाते आणि म्हणूनच हे त्यांच्या जिंकण्याचं कारण असतं. मोठा फटका डॉक्टर प्रवीण यांच्या बॅटमधून. दोन्हीही फिल्डरच्या मध्ये हा मात्र चेंडू पडलेला आहे. एका फिल्डरने ट्राय केलाय कॅचसाठी आणि दुसऱ्या फिल्डरने मात्र बॅकफुटवर राहून हा बॉल कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा षटक संपलेला आहे डॉक्टर देवेंद्र यांकडून. मोठा फटका अपेक्षित होता परंतु 2च धावा मिळालेल्या आहेत आणि याच्यामध्ये टीमची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 13 रनवर. 2 ओव्हर 13 रन झालेले आहेत. जरी ही धावसंख्या छोटी वाटत असली तरी अंतिम सामन्यासाठी मात्र डिफेंडेबल आहे कारण अंतिम सामन्याचं प्रेशर हे प्रत्येकाला झेलता येत नाही आणि तशीच काही कामगिरी शहापूरचे फलंदाज करतायत. आज हा अंतिम सामना जो आहे डिस्ट्रिक्ट लेवल टुर्नामेंटचा त्याच्यामध्ये शेवटचं षटक डॉक्टर अशोक घेऊन येत आहेत. आणि आज सीधा मारलेला फटका आणि डॉक्टर अखिलेश लीड फ्रॉम फ्रंट. कॅप्टन कसा असावा तर लीड फ्रॉम फ्रंट. एक धावती कॅच पकडले. बोट तुटलं तरी त्याचं अजिबात त्यांना वाईट वाटत नाहीये. अगदी रनिंग कॅच त्यांनी घेतलेली आहे. फर्स्ट एड किट आहे सर, फर्स्ट एड किट घेऊ शकता. न्यू बॅट्समॅन तर डॉक्टर अखिलेश यांची उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आपल्याला इकडे बघायला मिळते. अगदी जीवाची पर्वा न करता शरीराची पर्वा न करता हे डॉक्टर्स कसे काय एवढ्या लेवल्सपर्यंत आपलं डेडिकेशन देऊ शकतात ह्याचे उत्तम उदाहरण तुम्हाला इकडे बघायला मिळतंय. कारण शेवटचा सामना अंतिम सामना याची चुरस काय असते हे तुम्हाला इकडे बघायला मिळतंय. त्यांच्या हाताला झणझण येत आहे तरी पण ते डॉक्टर दीपक सर आहे तिथेच. बहुत हाई कैच है और हाई लेवल कैच का जजमेंट आना बहुत मुश्किल बात है वैसे देखा जाए तो ये हाई लेवल कैच था और पकड़ना बहुत ही मुश्किल है. लेकिन इसी बॉल पर 2 रन चुराने में कामयाब रही शाहपुर टीम. डॉक्टर अशोक हमारे उनके टीम के लिए बहुत रन बचा रहे. तिसरी ओव्हर चालू आहे सर. 2 चेंडू झालेले. नाही रे फोन कोणा सर एक फोन दिला ना तुम्हाला मी उचलायला. फोन
थँक्यू. माझा फोन आज बाहेर का जातोय सगळीकडे? मिला क्या? हाँ मिला, आपने रखा है उधर. हाँ मैंने वो उस पे रखा था. हाँ. आणि हा स्पिन चेंडू करण्याचा प्रयत्न आणि इकडे रनआउट मात्र होण्याची शक्यता दिसते. वाईड चेंडू आणि रनआउट. वाईड चेंडू आणि पुन्हा एकदा डॉक्टर शशी ऑन द ग्राउंड. फार खालच्या फळीमध्ये ते उतरत आहेत. त्यांना आपल्या बॅट्समनवर पूर्ण विश्वास आहे. सुरुवातीपासून डॉक्टर शशी हे ओपनिंगला उतरणारे बॅट्समन आणि उत्तुंग असं षटकार मारणारं हे व्यक्तित्व. त्यांच्या षटकारासाठी सगळे फॅन्स इकडे जमा झालेले आहेत. तर बघूया आता या शेवटच्या षटकामध्ये किती षटकार मारत आहेत. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इकडे बघूया आपण काय होतं. इकडे डॉक्टर शशी यांनी मना केलंय सेकंड रनसाठी, कारण त्यांना माहीत आहे डॉक्टर अमोल यांच्या बॅटमधून षटकार येऊ शकतो. त्यांना कॉन्फिडन्स आपल्या बॅट्समनवर. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र कॅच. थोडासा क्रॉस मारायचा प्रयत्न होता परंतु फिल्डिंग अशा प्रकारे सेट केले की तो बॉल डायरेक्टच फिल्डरच्या हातात गेलेला आहे. आणि आता नेक्स्ट बॅट्समन डॉक्टर किशोर. शेवटच्या एक चेंडूसाठी एक चेंडू राहिला ना, शेवटच्या चेंडूसाठी पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. बघूया किती धावा येत आहेत शेवटच्या चेंडूवर. वागळे शेठ डॉक्टर असो यांचा 2024 11व्या डिस्ट्रिक्ट लेवल टुर्नामेंटचा हा शेवटचा सामना, अंतिम सामना. हा अंतिम सामना इकडे आपल्याला बघायला मिळतो. त्यातलं पहिली इनिंग आणि शेवटच्या चरणामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये ही टुर्नामेंट येऊन पोचलेली आहे. शेवटच्या 3 ओव्हर आता आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. ग्राउंड लाईट्स ऑन झालेले आहेत. शेवटच्या ह्या 3 ओव्हर बघण्यासाठी खूप सारे प्रेक्षक मात्र जमा झालेले आहेत. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 रन झालेले आहेत. 22 रन जिंकण्यासाठी हवे आहेत आणि 22 रन जरी दिसताना छोटी टोटल असली तरी मात्र फायनलची टोटल ही डिफेंड करणं, जिंकणं अवघड असतं. काही क्विक विकेट्स आणि सामना टर्न होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर शशींचा हाच प्रयत्न असेल की डॉक्टर आशिष, डॉक्टर अखिलेश, डॉक्टर मिथिलेश यांना कशाप्रकारे त्यांची विकेट काढता येईल आणि हा सामना, अंतिम सामना वेडा क्रिकेट टुर्नामेंटचा त्यांना जिंकता येईल. खूप अथक प्रयत्नानंतर ते आज फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. NDF संघासाठी फायनलमध्ये येणं एवढं कॉमन आहे की ऑलमोस्ट एव्हरी टुर्नामेंट दे रीच टू फायनल्स. कारण त्यांचे एफर्ट लेवल ही फार नेक्स्ट लेवलला आहे. आता त्यांचा प्रॉब्लेम लास्ट मॅच आहे. लवकरच चालू करावा सामना.
बॅट्समन तुम्हालाच बॉल दिसणार नाही परत. डॉक्टर अखिलेश जर इंजुरी झाली असेल तर स्प्रे आहे इथे. तर लवकर सामना चालू करावा. बॅट्समन आलेले आहेत. संघाने फील्ड संरचना करून घ्यावी लवकर. क्षेत्ररचना लवकरात लवकर करून घ्या. शेवटच्या सामन्यासाठी मात्र हा चुरशी सामना असणार आहे. पण डॉक्टर आशिष वन हँडेडली सामना काढू शकतात जर टिकले तर. हा विश्वास त्यांनाही आहे. बघूया आता काय होतंय. इकडे ग्राउंडवर मात्र सर्व प्रेक्षकांची गर्दी वाढत आहे. सामना अगदी चुरशीचा दिसत आहे. डॉक्टरचा सुद्धा एवढा फिटनेस असू शकतो हे खूप कमी लोकांपर्यंत मेसेज असतो. हे सर्व डॉक्टर्स सकाळी 9 वाजल्यापासून 42 डिग्री सेल्सिअस या तापमानात ऑन द ग्राउंड 2, 3, 4 सामने खेळून हा अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तर एवढा मोठा स्टॅमिना डॉक्टर्समध्ये असणं हे इतर लोकांसाठी सुद्धा फार प्रेरणादायी आहे. आणि इकडे सिंगल रन आणि इकडे डॉक्टर आणि बाउंड्री. अरे अरे आणि मला आणि इकडे क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं आपल्याला इकडे थोडासा मिसफिल्डचा परिणाम शहापूर टीमला भोगावा लागणार आहे. आणि हा उलटा टोलवलेला चेंडू. बघूया कॅच होतोय का. आणि तशी पाहिलं तर फारशी काही गरज नसताना डॉक्टर आशिष यांनी रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु डॉक्टर नरेंद्र शिंदे यांचा उत्कृष्ट असं झेल. त्यांचं कदाचित मगाशी प्लॅनिंग असावं त्यांना स्ट्राईकवर आणण्याचं आणि विकेट घेण्याचं. तर डॉक्टर नरेंद्र शिंदे यांनी शहापूर टीमसाठी एक उत्तम विकेट घेतलेला आहे. परंतु क्रीजवर अजून पहिल्या मॅचचे सामनावीर डॉक्टर मिथिलेश आहेत. डॉक्टर अखिलेश यांच्या थंब फिंगरला इंजुरी झाल्यामुळे कदाचित ते उतरले नाहीत. परंतु त्यांना त्यांच्या टीममेटवर विश्वास आहे. 2 बॉलमध्ये 2 रन झालेले आहेत. 4 सॉरी तो बाउंड्री गेली. आणि हा चांगला चेंडू डॉक्टर गिरीश यांचा. ते बघू शकतो आपण की कसं कमबॅक करतात बॉलर. एखादा फटका जरी फलंदाजाने मारला तरी कमबॅक मात्र करता येतो हे या बॉलरने दाखवून दिलंय. पुन्हा एकदा सुंदर असा टाकलेला चेंडू लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. ऑफ साईडच्या दिशेने चढून हा षटकार मारण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. परंतु बॉलर सुद्धा अगदी सटीक लाईन लेंथवर
आपली गोलंदाजी करतोय. म्हणूनच इकडे बघायला मिळते आपला आणि आउट. आणि हा टाकलेला इझिली टाकलेला चेंडू मात्र रनआउट झालेले आहेत डॉक्टर देवेंद्र. अमोल ते टाकून माईक नीलासारखा टायगर कसा सापडला नीलानी. हाय भाई. आणि इकडे षटकातला शेवटचा चेंडू डॉक्टर गिरीश यांच्याकडून. पुन्हा एकदा डॉट चेंडू. डॉक्टर अखिलेश यांनी सूझबूझ बरी फलंदाजी करण्याचं ठरवलेलं आहे आणि 1 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोचलेला आहे 4 रन. आणि आता 2 ओव्हर मात्र शिल्लक आहेत आणि अपेक्षा 2 ओव्हरमध्ये 18 रनांची आवश्यकता आहे. 12 बॉल 18 रनांची आवश्यकता. तसं पाहायला गेलं तर डॉक्टर मिथिलेश 1 ओव्हरमध्ये पण काढू शकतात, पण हा अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्याचं प्रेशर हे मात्र वेगळं असतं. डॉक्टर गिरीश यांनी आपल्या टीमसाठी खूपच नफीतुली गेंदबाजी केलेली आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच शहापूर टीमला फायदा झालेला आहे. प्रवीण पहिले जा रहे उधर. जर ही मॅच शहापूरने जिंकली तर त्यामध्ये डॉक्टर गिरीशचा फार मोठा रोल असेल, कारण त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये आणि हा कॅच मात्र सुटलेला आहे. अफलातून काय झाला असता. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते डॉक्टर प्रवीण यांच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी, खरंच खूप अफलातून असं त्यांच्या शरीराकडून बघून असं वाटत नाही की तेवढा मोठा झेप घेऊ शकतात, परंतु तुम्ही बघू शकता की हे क्रिकेट प्रेमी आहेत आणि ते क्रिकेटसाठी काही करू शकतात. अशा प्रकारची झेप घेऊन इंज्युअर होण्याची शक्यता जास्त असते, मात्र त्यांनी तरीसुद्धा वाईडचा करार दिलेला आहे. इकडे अगदी लाईन टू लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत डॉक्टर प्रवीण. त्यांना माहीत आहे डॉक्टर अखिलेश सुद्धा मोठ्या फटकेबाजासाठी ओळखले जातात, परंतु शांत कसं राहावं क्रिटिकल सिच्युएशनला हे डॉक्टर अखिलेशकडून ओळखावं आणि त्यांनी हा उत्कृष्ट असा बाउंड्री इकडे मारलेली आहे. चौकार आपल्या टीमसाठी घेतलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वर. 2 बॉल झाल्यानंतर 9 रन आहेत. 10. मोठा फटका, परंतु हवेत टोलावलेला आहे. बघूया कॅच होतोय का. आणि हा कॅच डॉक्टर प्रवीण यांनी फिल्डिंग सेट मात्र डॉक्टर अखिलेशच्या हिशोबाने केली होती आणि जर ही कॅच ही पकडलेली आहे
ही टर्निंग पॉइंट मात्र ठरू शकते. डॉक्टर अमेय जे मगाच्या सामन्यामध्ये ओपनर होते ते मात्र आज खालच्या फळीमध्ये उतरताना दिसत आहेत. म्हणजे त्यांची हां अमेय हां तो चेंज झाला इकडे गेला चेंज झाला मागच्या ह्या टुर्नामेंटपासून चेंज झाला. अरे कोण यार इम्रान आहे. इम्रान इम्रान बॉलिंग नाही 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 वाईडचा करार दिलेला आहे अंपायरने इकडे मात्र तुम्ही तर बघायला मिळत आहे. इकडे मात्र एक अवांतरित धाव इकडे मिळालेली आहे वाईड सोबत. तर 2 रन आलेले आहेत ह्या बॉलमध्ये. डॉक्टर प्रवीण यांची चांगली अशी गोलंदाजी इकडे बघायला मिळते. खरं पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये परंतु तरी सुद्धा रन गेलेले आहेत आणि अगदी कट टू कट हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. लवकरात लवकर हे षटक मात्र प्रोड्युसेड करण्याचा प्रयत्न करतायत आणि पुढे हा गेलेला आहे. इकडे खूप छान पद्धतीने क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. अगदी बॉलवर येऊन इकडे फिल्डिंग करताना बघायला भेटत आहे आपल्याला. खरंच खूप डेडिकेटेड. एवढी बिल्डिंग आपल्या टीम मध्ये कर. अरे नीला कुठे संबंधच काय नीला कुठे कव्हर करायला आला कसला कव्हर. आणि हा कट मारण्याचा प्रयत्न केलाय आणि बघूया चौकाराकडे जातोय का. खरंच खूप सुंदर असा फटका डॉक्टर इम्रान यांच्या बॅटमधून. आणि खरंच आपण म्हणतो ना की फायनलिस्ट हे फायनलिस्टच का असतात कारण अतिशय गॅपचा विचार करून ऑफसाईडचा विचार करून हा मारलेला चेंडू आणि स्कोर जाऊन पोचतोय 17 रनांवर. तर 5 रनांची आवश्यकता आहे. 1 ओव्हर शिल्लक आहे अजून. पुन्हा एकदा ऑफ साइडला स्क्वेअर कट मारून हा सामना मात्र खिशात टाकलेला आहे आणि प्रवीण यांची ओव्हर संपलेली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 1 रनाची आवश्यकता. जीतने को 1 ही रन की आवश्यकता. मैं यहाँ पे अंपायर से रिक्वेस्ट करूंगा कि कोई भी स्टंप्स प्लेयर्स को नहीं देना है, प्लेयर्स को नहीं देना है, लेके आना है. डॉक्टर अमोल आपल्या संघासाठी शेवटचा षटक घेऊन येतात. 1 रनाची आवश्यकता आहे. स्ट्राईकवर आहेत डॉक्टर मिथिलेश आणि मला माहित आहे ते शेवटच्या चेंडूवर काय करणार आहेत. डॉक्टर अमोल मात्र ट्रिकी गोलंदाज आहेत. कशी बॉलिंग टाकतात हे समजून देत नाही समोरच्या बॅट्समनला. आणि इकडे